अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे आणि आज आपण बघणार आहोत शिवामूठ व्रत कसे करावे, जे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी करायचे असते। हे व्रत लग्न झाल्यावर पहिली 5 वर्षे स्त्रियांनी करायचे असते। प्रत्येक महिन्यात सोमवारी स्त्रियांना शिवामूठ व्हायची पद्धत आहे। यासाठी साहित्य कोणकोणते लागणार आहे ते आपण बघू। बेलाची पाने, तसेच आपण जे नेहमी पूजेचे साहित्य घेतो तेच घ्यायचे आहे आणि 4 किंवा 5 सोमवार पडतील तसे स्त्रियांनी फक्त फळे खाऊन उपवास धरला तरी चालतो। जर तुम्हाला फळे खायचे नसतील आणि उपवास करायचा असेल तर उपवास करावा। सकाळी स्नान करून तांदूळ, सुपारी, गंध, फुले, पांढऱ्या रंगाची फुले घ्यावीत। 2 बेलाची पाने महादेवाला व्हावीत आणि पूजा करावी। हातामध्ये मुठभर तांदूळ घ्यावेत। शिवामूठ म्हणजे मुठभरच तांदूळ घ्यावेत व तोंडाने म्हणायचे आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ, ईश्वरा देवा, सासू सासरा, दीर भावा, नणंद जावा, भ्रतार, ना आवडते आहे ते आवडती कर रे देवा, असे 3 वेळा म्हणून तांदूळ महादेवाच्या पिंडीवर व्हावेत। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि 4थ्या सोमवारी जवस आणि 5वा सोमवार आला तर सातू शिवामुठीसाठी घ्यावेत। दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी स्नान करून शिवलिंगावर बेल वाहून उपवास सोडावा। तसेच ज्या आपण शिवामुठीवर धान्य महादेवाला वाहणार आहोत ते निवडून स्वच्छ करावे, धुवून वाळवून मगच महादेवाला व्हावे। काही ठिकाणी बायका 12ही महिने दर सोमवारी शिवामूठ वाहतात। तर आता आपण पाहूया शिवामुठीचं उद्यापन कसं करावं। हे उद्यापन करताना काही लोक काशीला किंवा 12 ज्योतिर्लिंगांपैकी एखाद्या स्थानी जाऊन देवळात पैसे अर्पण करतात। पण तुम्हाला जर जमत नसेल काशीला किंवा 12 ज्योतिर्लिंगांपैकी एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन पैसे अर्पण करायला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या सवाष्ण स्त्रीची खणाने नारळाने ओटी भरावी। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पूजेचं एकदम साध्या पद्धतीने देखील उद्यापन करू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।